प्रेहानवड. मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन ब्लॉग. तर आज आहे 1 तारीख 1 मे आणि आज आता सॉफ्टीचा बड्डे झाला. मंगेशचा बड्डे झाला. 29ला मंगेशचा असतो, 30ला सॉफ्टीचा असतो आणि 1 तारखेला असतो परागभाऊचा बड्डे. तर आज ऑफिसला सुट्टी होती, त्यामुळे आम्ही सॉफ्टीच्या बड्डेला आलो. तर मम्मीकडे ऑलरेडी राहिलो होतो. तर चला आज आपण करणार आहोत परागभाऊचा बड्डे सेलिब्रेट आणि मी करणार आहे आज न्यू हेअर कट. तर चला शेअर करते की कुठला मी हेअर कट करणार आहे किंवा काय. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि स्टे कनेक्टेड. तुम्हाला माझी हेअरची लेंथ दाखवते. शॉर्ट करणार आहे कारण सगळं सॉफ्टीचं स्कूल आणि बाकीचं सगळं मॅनेज होत नाही. तर सॉफ्टीचं स्कूल आणि मी आता शॉर्ट करणार आहे त्याची लेंथ, कारण घरात एक लग्न पण आहे आणि थोडासा लुक चेंज होईल. आणि त्याचबरोबर सॉफ्टीचे स्कूल, माझं ऑफिस, मायशू हे सगळं सामान हेअर मॅनेज करता येत नाही, कारण त्याला एवढं प्रॉपर टाईम जसं मला द्यायला पाहिजे तसं देता येत नाही. त्यामुळे मी शॉर्ट हेअर करणार आहे, कमी करणार आहे, म्हणजे खूप शॉर्ट नाही करणार आहे, बट मीडियम लेंथ करणार आहे. जसं ब्लॉग छान असणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे. स्टे कनेक्टेड. चला केक कापून घ्या आलेल्या सर्वांनी. कोण माझ्या बाबूला नाही 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 बाबू. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे नेक्स्ट डे आणि आज मी बनवणारे हे ओले काजू आहेत. हे कोकणातच मिळतात, तर त्याची भाजी बनवणार आहे सुकी. तर चला आपण बघूया कशा प्रकारे मी ती भाजी बनवते. खूप सोपी पद्धतीने मी बनवणार आहे आणि हे काजू फक्त कोकणातच जे जातील त्यांना माहिती असेल की हे काजू फक्त ओले काजू कोकणातच मिळतात. तर परागभाऊ गेला होता तर त्यांनी घेऊन आलं. सीझनल आहे ॲक्च्युली हे, तर ते सीझन वाईजच मिळतात. तर बघा आता मी सर्वात आधी ते त्याचे वरचे जे साल असतं ना ते काढण्यासाठी गरम पाणी घेतले, बॉईल केलेलं पाणी. त्याच्यामध्ये ते थोडा वेळ ठेवणार, 1-5 मिनटं सगळे काजू, जेणेकरून त्याचं ते लगेच सालं आहेत ती निघून येतात. तर हे मी तर आता फक्त सिम्पल व्हेजमध्ये बनवणार आहे, म्हणजे मी बटाटा वगैरे टाकून बनवणार आहे. तर तुम्ही पाहिजे तर ती नॉनव्हेजमध्ये किंवा कुठलाही पदार्थामध्ये टाकून बनवू शकता. कोळंबीमध्ये स्पेशली खूप भारी लागतात ते. तर पुण्यात हे शक्यतो भेटत नाहीच कुठे. कोकणात गेलं तर ओल्या काजूची भाजी नक्की ट्राय करा, खूप छान लागते, खूप मस्त लागते. तरी बघा इथे 5 मिनटं ठेवल्यानंतर किती इझिली त्याची सालं जे वरचे आहेत ती निघत आहेत. तर ती मी सगळी सालं आधी त्या काजूची काढून घेतली, काजूच्या बियांची. मी
आम्ही जे कोकणात गेलो ना किंवा सीझन जर असेल तर आम्ही स्पेशली मागून घेतो तिकडनं, कारण हे फक्त वर्षातून एकदाच मिळणारी भाजी आहे. भाजी म्हणजे पदार्थ आहे जो की फक्त वर्षातून एकदाच आपण बनवू शकतो, अदरवाईज इथे पण मिळत नाहीत. तर बघा इथे किती इझिली ते सगळे सालं त्याची निघतात. अशी मी सगळ्या काजूची सालं काढून घेतली होती. त्यानंतर मी एक कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये एक उभा कांदा, टोमॅटो सिंपल अशी बनवणार आहे त्याच्यामुळे फक्त मी कांदा टोमॅटो टाकणार आहे, अदरवाईज काहीच नाही टाकणार आहे. तर इथे कढई गरम केली, त्याच्यामध्ये कांदा छान टाकला बारीक कापून आणि तो फ्राय करून घेतला, चांगला परतून घेतला कांदा. आणि कांदा छान असा परतून झाल्यावर आता त्याच्यामध्ये आपण टाकायचे आहे टोमॅटो. तर कांदा छान असा परतून घेतला मी लाल होईपर्यंत. तुम्ही पण कधी ओल्या काजूची भाजी खाल्ली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा, आणि नसेल खाल्ली तर एकदा तरी नक्की ट्राय करा, खूप जास्त टेस्टी लागते. तर आता इथे मी टोमॅटो टाकलेत. आता ते टोमॅटो पण मी छानपैकी परतून घेणार आहे. माझी तर स्पेशली व्हेजपेक्षा मी कोळंबीमध्ये खूप सुंदर छान लागते, परत आंबाडी सुकट येते त्याच्यामध्ये खूप छान लागते ही भाजी, ओल्या काजू हे ओले काजू. परत नॉनव्हेजमध्ये सगळ्यामध्ये छान लागतं. आता इथे कांदा टोमॅटो छान परतल्यावर त्याच्यामध्ये मी टाकले कांदा लसूण मसाला. खूप सिंपल करणार आहे मी. तर कांदा लसूण मसाला पण परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता मी बटाटा टाकणार आहे. मला आवडतो त्याच्यामुळे मी बटाटा टाकणार आहे, नाही टाकला तरी चालतं, तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये मिक्स करून बनवू शकता. तर बटाटा टाकल्यावर त्याच्यामध्ये मग ते सगळे काजू टाकून सगळे छान मिक्स करून घेतले आणि तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि छान उकळी येऊन दिली त्याला, कारण फक्त बटाटे शिजून जायचे होते आपल्याला. काजू तर ऑलरेडी थोडेसे पाण्यात बॉईल झाल्यामुळे ते शिजले होते, त्यामुळे ते बटाट्यासोबत थोडेसे शिजतात तर ते छान टेस्टी लागतं. सुक्की बनवायची भाजी तर ती खूप छान लागते. तर मीठ टाकलं मी त्याच्यानंतर आणि थोडंसं पाणी टाकून मी ती चांगली भाजी शिजून घेतली आणि आता मी थोड्या वेळ तिला छान शिजून देणार आहे. तर माझा हिंदी व्लॉगचा एक चॅनल आहे, म्हणजे मिनी व्लॉगचा शॉर्ट्स टाकते मी त्याच्यावर, लाईफ विथ प्रेहान म्हणून. तर ते पण व्लॉग्स बघा, आणि नसेल जर सबस्क्राईब केलं तर जाऊन तिकडे पण चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे मिनी व्लॉग्स छोटे छोटे व्लॉग्स मी बनवते. तर बघा इथे झालेली आहे आपली भाजी रेडी. त्यावरून छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि रेडी आहे खाण्यासाठी आपली ओल्या काजूची भाजी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.